गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी. संकष्टीला कोणत्या चुका टाळाव्यात याबद्दल थोडीशी माहिती. 27 एप्रिल 2024 म्हणजेच उद्या वार शनिवार हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी आहे. चंद्रोदय रात्री 10:12 आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करतो. व्रत कसे करावे याचा व्हिडिओ यापूर्वी मी अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, ते तुम्ही पाहू शकता. दिवसभर उपवास करून सायंकाळी अथर्वशीर्षाचे पठण करून आरती करून चंद्रदर्शन करून आपण उपवास सोडतो. बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो. मग तो प्रसाद आपण खातो. बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण सगळेजण भक्तिभावाने प्रार्थना करतो. या गोष्टींबरोबरच आणखी 3-4 गोष्टी आहेत ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे, तर आपल्या व्रताची नक्कीच पूर्णत्वास येईल. हे नियम महिला वर्गांसाठी आहेत, कारण म्हणजे महिला घरात विशेष सक्रिय असतात. त्यांचे घरातील योग्य अयोग्य यावर बारीक नजर असते. म्हणून पुढील गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या तर घरातील बाकीचे लोकही त्याचे अनुकरण करतील आणि बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने नवे वर्ष आनंद आणि भरभराटीचे जाईल. कोणत्या आहेत त्या गोष्टी तर ऐका. पहिली गोष्ट म्हणजे बाप्पाला पितांबर अर्थात पिवळे वस्त्र प्रिय आहे. म्हणून उपवास सोडताना पिवळे वस्त्र परिधान करावे. तसे करणे शक्य नसल्यास निदान त्या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नये. दुसरी गोष्ट, संकष्टी चतुर्थी हे व्रत चंद्रदर्शन घेऊनच पूर्ण होते. त्या दिवशी चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे. चंद्रदर्शन घेताना चंद्राला दूध तांदळाचा नैवेद्य दाखवून पाणी अर्घ्य घ्यावे. हे पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजीसुद्धा घ्यावी. तिसरी गोष्ट म्हणजे संकष्टीचा उपवास केल्यावर रात्री गणपतीची पूजा करावी. अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र 11 वेळा किंवा 21 वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर किमान 1 वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे. त्यामुळे डोकं आणि मन शांत राहते आणि मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वाची जुडी अर्पण करावी, कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय आहेत. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये. एक वेळ हात जोडून मनोभावाने नमस्कार करावा, पण तुळशी दल कदापि वाहू नये असे शास्त्रात सांगितले आहे. या गोष्टीचे पालन करावे आणि घरच्यांनाही याचे पालन करायला लावावे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.